वाटू मन काही न देखावे ते भिन्न, पाय विठोबाचे चित्ते असो द्यावे दिवस राती. नये काकुळती कोणा येवो हरिभक्ती, पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. तुका म्हणे साई करील कृपेची विठाई, पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. विभुम्बेनुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. मुक्ताई लहान सांभाळीती सर्व, परिब्रह्मांडासी गालितसे कव. कुणाही न कळली हिची ब्रह्मलीला. नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. 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 आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची ये, आद्यत्रय जननी देवाची ये. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नामो त्रिभुवन म्हणून लावा अंगारा, म्हणून लावा अंगारा. समर्थाने गजाननाचा, समर्थाने गजाननाचा. संकट जाई मागारा, गण गण गणा बोते ओ गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पदतीर्थाचे प्राशन करीता, पदतीर्थाचे प्राशन करीता. ओ उखी धडकले आसू, उखी धडकले आसू. माय माऊली गजाननाने, माय
गजाननाने क्षणात पुसले आजू हो क्षणात पुसले आजू शेगावी जा चला जाऊया शेगावी चला जाऊया आनंदाच्या माहेरा समर्थाने गजानना सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई गण गण गणात बोले गण गणात बोले गण गणात मस्तक पायावरिया वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवणकृशानं ज्ञानीनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि नये वाटू मन काही न देखावे ते भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा एका साधकाला विधिमुखाने काही गोष्टी स्वीकारायला सांगणारा आणि निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु श्री स्वामी गगनगिरी महाराजांचा हा अत्यंत देखणा उत्सव आहे आणि या उत्सवाने या वर्षी जरा गगनचुंबीच भरारी घेतलेली दिसते. उत्सव ही गगनगिरी महाराजांचा आहे आणि भरारी फार मोठी आहे. खूप मोठं भाग्य आहे. अकोले तालुका संगमनेर तालुक्याच्या रोड लगतच या दोन्ही तालुक्यांकरता या जिल्ह्याकरता खूप मोठी उपलब्धी संपूर्ण भक्त परिवाराच्या मतीने त्यांच्या हाताला मिळाली. मी मनापासून सगळ्या गगनगिरी महाराजांच्या स्वामीजींच्या भक्त परिवाराच्या चरणी मनापासून वंदन करतो. तुम्हाला सगळ्यांना प्रणिपात करतो. चांगला पर्व काळ आहे. तसा हा त्रैवार्षिक उत्सव आहे आणि यंदाचं हे या उत्सवाचं 8वं पर्व आहे आणि 8वं पर्व आपल्या सगळ्या संगमनेरकरांच्या या गुंजाळवाडी परिसराच्या पवित्र अशा पदरामध्ये महाराजांचा हा प्रसादाचा उत्सव मिळालेला आहे आणि या उत्सवामध्ये सेवा करण्याचं मला मिळालेले हे सद्भाग्य आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय संजय महाराज देशमुख, आदरणीय हरिभक्तपरायण श्रद्धेय माननीय दिलीपरावजी शिंदे साहेब, माननीय श्री आबासाहेबजी भाऊ थोरात आणि संपूर्ण स्वामी गंगागिरी महाराजांचा भक्त परिवार. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक, ज्यांच्या आग्रहामुळं ज्यांच्या प्रेमामुळं मला इथं सेवेला उपस्थित राहता आलं ते राष्ट्रीय धर्माचार्य, महाराष्ट्राचं कीर्तन परंपरेचं खूप मोठं वैभव श्रद्धेय निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराजांनी संपर्क साधला आणि आग्रह करून ही सेवा माझ्या पदरात घातली. माझं खूप मोठं भाग्य आहे. स्वामींची सेवा करण्याचं हे सद्भाग्य आहे. सातत्यानं आदरणीय संगीत अलंकार महाराष्ट्राचं भजन वैभव आमच्या इंदोरीकर महाराजांच्या समवेत संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी ढवळून काढला
भजनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात ज्यांनी प्रवास केला असे आदरणीय श्री किरणजी महाराज शेटे महाराजांचा आग्रह होता की आपण या सेवेला आलं पाहिजे. त्यांच्या आग्रहामुळं आणि तुम्हा सगळ्या भक्त परिवाराच्या प्रेमामुळं ही सेवा मी स्वीकारली आणि मला येता आलं. आपणा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. महाराष्ट्राचं भजन वैभव संगीत अलंकार श्रद्धेय रविदासजी आबा जगदाळे गुरुजी या कार्यक्रमाचा श्री गणेशाच त्यांच्याकडून झाला. कीर्तनाची आरंभाची सेवा त्यांच्याकडे होती. ज्यांनी गोड चाल गायली ते महाराष्ट्राचं भजन वैभव श्रद्धेय माझे बंधू ओंकारजी महाराज जगताप. डाव्या हाताला आदरणीय संगीत अलंकार प्रवीणजी महाराज पांडे, आदरणीय श्री शिवराज महाराज माझे मित्र. या परिसराचं वैभव श्रद्धेय श्री आमचे देशमुख महाराजही कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी दीपक महाराजांचे चरणी प्रणाम करतो. गोड हार्मोनियम वादक आहेत, सरांनाही वंदन आहे. मृदंग साथीला महाराष्ट्राचं मृदंग वैभव आपल्या परिसरात शेकडो विद्यार्थी ज्यांनी आपल्या गुरुकुलाच्या माध्यमातून घडवले असे आदरणीय संकेतजी महाराज आरोटे माझे मित्र सहोदर श्री. या परिसराचं कीर्तन वैभव श्री व्यंकटेश महाराज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराजांनाही वंदन करतो. माझ्याबरोबर आलेले आदरणीय लखनजी महाराज पाटील, सुनील दादा, दीपक दादा, सगळी सिस्टीम विश्वातली ख्यातनाम मंडळी इथं उपस्थित आहे. तुम्हाला सगळ्यांना वंदन करून अधिक वेळ विस्तारात न घालवता सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल आज हरिदिनी आहे. अभंग अत्यंत गोड आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबारा एका साधकाला विधिमुखाने काही स्वीकारायला सांगताय तर निषेधाने काही गोष्टी टाळायला सांगताय. मानवी जीवनामध्ये जेवढं स्वीकारणं गरजेचं आहे तेवढा निषेधही गरजेचा आहे. काही गोष्टी माणसाला घेताना जितका आनंद होतो तशा काही गोष्टी नाकारताना सुद्धा आनंद झाला पाहिजे. तुकोबारांचं वाङ्मय हे अभिनव वाङ्मय आहे जे एका विशिष्ट उंचीवर तुम्हाला मला घेऊन जात आहे. तुकोबारे म्हटले, बाबा रे, तुला काही मिळवायची अपेक्षा असेल तर मी सांगतोय तेवढं तू कर. तू तुझा प्रवास थांबव. प्रवास थांबवण्यामध्ये आगळी वेगळी मजा आहे, आगळा वेगळा आनंद आहे. प्रपंच आणि परमार्थ हे दोन भिन्न क्षेत्र आहे संगमनेरकर. प्रपंच या क्षेत्रामध्ये इच्छा नसली तरी माणसाला मनाचा प्रवास करावा लागतो आणि परमार्थ हे असं क्षेत्र आहे, अशी साधना आहे जिथे इच्छा असून सुद्धा तुम्हाला मला मनाचा प्रवास करता येत नाही. जिथं चालल्याशिवाय माणसाला यश मिळत नाही तो संसार आहे आणि जिथं थांबल्याशिवाय माणसाचा गौरव होत नाही, यश मिळत नाही, त्याचं नाव परमार्थ आहे. इकडे इच्छा नसली तरी चालावं लागतं आणि इकडे इच्छा नसली तरी थांबावं लागतं. इकडं चालणं हेच एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह यशाचं सूत्र आहे आणि इकडं थांबणं हेच एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह यशाचं गणित आहे, सूत्र आहे. ज्याला संसारात चालता आलं त्याचा संसार यशस्वी होतो आणि ज्याला साधनेत थांबता आलं त्याचा परमार्थ यशस्वी होतो. त्यामुळं कुठं चालावं कुठं थांबावं तुकोबारांच्या पलीकडं ते कोणाला कळत नाही. महाराज काय लागतं चालायला, पण चालूनच सगळं मिळालं असतं तर या जगात सुखी क्रमांकाचं पहिलं नाव कुत्र्याचं असतं. किती चाल आहे त्याच्या आयुष्यात, पण यश नाही ना. कायम जी माणसं चालतात त्यांना यश मिळेलच असं थोडीच सांगता येतं. कधी काळी माणसानं थांबलं सुद्धा पाहिजे. विशिष्ट कालावधीत थांबा घेणारी माणसं जीवनाचा आनंद उपभोगत असतात. तसं प्रपंचामध्ये मनाचा प्रवास करावाच लागतो. आपल्याला नाही आवडत सासरवाडी, नाही आवडत धोंडे जेवण, पण ज्याने ज्याने पायावर धोंडा पाडून घेतला त्याला धोंडे जेवण करावं लागणार. ती म्हणते तुम्हाला आवडत नाही हो, पण मला आवडतं ना. तुमच्याकरता नाही पण माझ्याकरता तुम्ही माझ्या माहेरी चला. इच्छा नसते जायची पण जावं लागतं. याचं नाव संसार आहे. आणि 24 तारखेला मुक्ताबाईचा पालखी सोहळा श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर जातोय. तापी तीर ते भीमा तीर प्रवास करतोय. पेरणी उंबरठ्यावर आली आहे.
जिथं जावं लागतं ती सासरवाडी संसारातली आहे. आणि पेरणी उंबरठ्यावर आल्यानंतर वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची लगबग पाहिली की कष्टकरी शेतकऱ्याची मालकीन, त्याची बायको, त्याची भार्या, त्याची कारभारीन नवऱ्याचा हात हातात घेते आणि म्हणते, मालक मला माहितीये एका डोळ्यामध्ये पंढरीचा विठोराया आहे, दुसऱ्या डोळ्यात शेतकऱ्याची पेरणी आहे. बाळ्या आणि तुमचे गावातले दोघं चौघ मित्र आणि काही मजूर मिळून आम्ही पेरणी करून घेऊ, पण ज्याच्या कृपेनं आपलं उभं आयुष्य सुखात जात आहे त्या पांडुरंगाची वारी तुम्ही चुकवू नका. पंढरीला गेलंच पाहिजे, त्याला परमार्थ म्हणतात. जिथं जावं लागतं तो संसार आहे. आणि जवळची कीर्तनकार कीर्तनाला आल्यानंतर आलंच पाहिजे सुनील महाराज, याचं नाव परमार्थ आहे. गेलं पाहिजे संसार आहे आणि गेलंच पाहिजे याचं नाव परमार्थ आहे. काय लागतं आताच्या काळात मनाचा प्रवास व्हायला? तुमच्या माझ्या इतके प्रवासी माणसं दुसरे कोणी नाही महाराज. मन इतकं चंचल आहे की त्याचा प्रवास ज्ञानोबारांनी 2 ओव्यांमध्ये सांगितला. ज्ञानोबारे बोलतात, पहिली ये बाळ दशे आई बाहेची पिसे, ते सरे मग श्री मासे बोलून ठाके. काय ज्ञानोबाराय म्हणतात, माणूस प्रवास करतो जेव्हा बाल होता त्यावेळेला आई 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 बाहेची पिसे, सारखं आई 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 म्हणतो. बालपणात माणसाचं प्रेम आईवरच असतं. त्याला काही द्या तुम्ही, आई सोडून दुसरं काही नको असतं त्याला. यात्रेला पोरगा आणलं, गगनगिरी महाराजांच्या सप्ताहाला आणलं. पोरगा आईच्या कळेवर आहे, दुकान पाहिलं त्या पोरानं फुग्याचं, आणि आईला म्हटलं, आई मला या दुकानातला एक फुगा घेऊन दे. ते म्हणते, अरे घेऊन दिला असता सोन्या, पण पैसे नाही माझ्याकडं. 5 पावलावर माय गेली, आई नाही फुगा. या खेळण्याच्या दुकानातून एखादी मोटर गाडी तर घेऊन दे. अरे द्यावी वाटते सोन्या, पण पैसे नाही ना माझ्याजवळ. पुढचं दुकान आलं, मा एक तर या आकाशी पाळण्यात तरी बसून दे, नाही तर या हॉटेलमधली मला जिलेबी खावी वाटते, तेवढी जिलेबी तरी घेऊन दे. आकाशी पाळण्यात मी तुला पैसे असते तरी बसवलं नसतं, पण जिलेबीला तुला नाही कसं म्हणू. पैसे नाही, पोराची काही पदार्थ खायची इच्छा आहे, थांब. मायनं पोरग रोडला उतरवलं, कडेवर खाली ठेवलं पोरग. जिलेबीवाल्या काकाकडे गेली आणि म्हटली, काका यात्रा अजून 8 दिवस आहे हो, मी उद्या तुम्हाला पोराच्या जिलेबीचे पैसे आणून देते, पण माझ्या लेकराची हौस आहे हो, त्याला कधी काही मागत नाही, घरी आणली तर खात नाही. आज मोठ्या हौशेनं तुमच्या दुकानातली हॉटेलमधली ताजी ताजी गरम जिलेबी त्यानं पाहिली, लेकरं खाताना पाहिले, आणि त्याला असं वाटायला लागलं की आता मी जिलेबी खाल्ली पाहिजे. तुम्ही त्या पोराला लागेल तेवढी जिलेबी द्या, उद्या तुम्हाला न मागता न विचारता न कोणाला निरोप देता मी इथं पैसे आणून देईल, मी रोज गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला येणार आहे. तो म्हटलं, बाई अरे आम्हालाही लेकर बाळ आहे, एवढी काय माय काकुडतीला येते का तुझ्या पोराला जिलेबी खावी वाटते ना, जा घेऊन. अरे दे रे बांधून पुळा जिलेबीचा. मायनं जिलेबीचा पुळा बांधून रोडला आणला, पण ज्या जागेवर पोरग कळीवरून उतरवलेलं होतं तिथं पोरग हजर नाही. कासावीस झाली, हातात जिलेबीचा पुडा आहे, इकडं तिकडं पाहते, बाळ कुठे? ते बाळ रडतंय. एक पालखीचा छबिना आला आणि पोरग त्या छबिनातच पुढे निघून गेलं. आकांड तांडव त्या पोराचा रडत होतं, आई 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 बा हेची पिसे, कुठे माझी माय, कुठे माझी माय. एका संगमनेरच्या सद्ग्रस्तानं त्या पोराला उचललं आणि त्याला सांगितलं, बाळा आपला परिसर आहे, तू याच परिसरातला असशील, काळजी करू नको, मी तुला तुझ्या आईपर्यंत पोहोचवणार आहे, तू रडणं बंद कर, बिलकुल रडू नको. अरे रडून रडून तुझी तब्येत खराब होईल, तुला मानवणार नाही, हे सगळं आवाज बसेल, बघ तुझा घसा कोरडा पडला, थोडं पाणी पी, मला माझी आई पाहिजे. अरे तुझ्या आईपर्यंत पोहोचवतो सोन्या तुला, थांब ना थोडं, तू शांत बसावा ही माझी इच्छा आहे, मी तुला तुझ्या आईपर्यंत पोहोचवतो. तू शांत बसण्याकरता काय घेणार? या दुकानातलं तुला एक फुगा घेऊन देऊ का रे? तो म्हटला, नाही काका नकोय मला फुगा. अरे या दुकानातली, खेळण्याच्या दुकानातली एखादी मोटर गाडी घेऊन देऊ का तुला? नाही काका
या आकाशी पाळण्यात बसू का? लय लांब उडी घेतो तो आकाशी पाळणा. नाही, थोडी जिलेबी खायची का तुला? तो म्हटला काका मला काही नको, मला फक्त माझी माय द्यावो, तीच माझं सर्वस्व आहे. ती असते त्यावेळेला त्याला सगळं हवं असतं, पण त्याच्याजवळून ती काढून घेतली तर त्याला जगातलं काहीही नको असतं. हा ज्ञानोबांनी एका तुकड्यात पोराचा स्वभाव सांगितला बाळकाचा. आई बा हेची पिसे, काय पिसस तर बालपणात. पण तोच मुलगा मोठा झाला, त्याला आई आवडत नाही. त्याला कोण आवडतं? तुमचा आपला गॅप जास्त आहे, जरा हात दुरावा, मला सहन होईना हो तुमचा. जरा बोलला तर मला बरं वाटेल. काय आवडतं? बाई नाही आवडत त्याला. त्याला बाईचं मासखंड आवडतं, मांस आवडतं तिचं. मी नाही सांगत, ज्ञानोबारांचा शब्द आहे. ते सरे मग श्री मासे ज्ञानोबारे म्हणतात. तो बाईच्या मासखंडावर प्रेम करतो रे. आम्हाला काय शिकवतो ज्ञानोबारे? म्हटले तुझी लायकी आम्हाला माहिती. श्री मासे भुलो नि ठाके, वेडा होऊन जातो, भोगत राहतो तिला. भोगणे हा शब्द आहे. पुढच्या ओवीत बघा तुम्ही, किती काळ भोगतो. श्री भोगिता पावो वृद्धाप्य लागे, येवो ज्ञानोबाराय म्हणतात. त्याच्या दारावर म्हातारपणाची थाप मारल्या जाते तोपर्यंत भोगत राहतो. तेव्हा तोची प्रेम भाव बाळकासी, आणि ताकद संपली की मग म्हणतो आमचं आमच्या पोरावर प्रेम आहे. अरे तुझं ना बायकोवर, ना तिच्या मासावर, ना आईवर, ना मुलावर, तुझं कोणावरच प्रेम नाही. तुझा प्रवास केवळ आणि केवळ फिरताय बाळा. हा प्रपंचात चालतो रे, परमार्थात चालत नाही. विठ्ठल ज्ञानोबारे म्हटले प्रवास इथं चालणार नाही असा. इतक्या भूमिका बदलणारा प्रवास आमचा प्रवास बदलला नाही. तरी सहजे मनो कोंडले, ज्ञानोबारांची ओवी आहे. हृदयीचे असेल उगले, जैसे कर चरणी मोडले, परी वरून संडे ज्ञानोबाराय म्हणतात. हातपाय मोडलेल्या माणसाचा जसा प्रवास शक्य नसतो, त्याला जशी तीर्थयात्रा करता येत नाही, तसं जगन्य त्याच्या चरणावर ज्यानं आपल्या मनाला विसावा दिला, त्याला जगताचा प्रवास करता येत नाही. तो प्रवास पूर्ण वेळ नाही, काही वेळ तरी तुला करावा लागेल बाळा. कुठं आहे कठीण, पण प्रवास करावा लागणार आहे. त्याशिवाय यश कसं मिळेल? आताच्या काळात मनाचा प्रवास व्हायला काय लागतं महाराज? चाललोय आपण सरळ, मध्येच काही आडेपाटे सुचतात. कुठंच जायचं आणि कुठंच निघून जातो माणूस. मी एक कायम उदाहरण सांगतो. एक माणूस एसटीत बसला सीटवर. त्यानं पंढरपूर ते संगमनेर ते पंढरपूर तिकीट काढलं. त्याला पंढरपूर जायचं होतं. गरीब धरा. एक बाई एसटी मध्ये बसली. ती एसटी जाणार होती साताऱ्याला. हिला जायचं पंढरपूरला, यायलाही जायचं पंढरपूरला. बर, बसली एसटीत. प्रवास सुरू झाला. त्या बाईजवळ, त्या बाईचं पोरग बसलेलं आहे 5-7 वर्षाचं. पलीकडच्या सीटवर एक माणूस बसलेला आहे. एक 3-4 तास प्रवास केला आणि पिशवीतून आईने एक डबा काढला आणि त्या पोराला म्हणायला लागली, सोन्या मी तुझ्याकरता लवकर उठले, तू जरा बदामचा शिरा साजूक तुपातला बनवलेला आहे, खाऊन घे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं चांगलं नाही बाळा. दुधात खव्यात सध्या लय भेसळ चालू आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी कारवाई करणं चालू केलेली. बाहेरचं खाऊ नको, तू हे खा. तो म्हटला मला नको. अरे खा ना बाबा. तो म्हटला मला नको. खा रे सोन्या, मला नको. तू कसा नको म्हणतोय? तुझ्या करता बनवलं आणि बाहेरचं खायचंय का तुला? थोबाड फोडील तुझं. खा तू शिरा थोडा. तो म्हटला मला नको. शेवटी माय असती, ती म्हटली तू जर शिरा खाल्ला नाही तर मी हा डबा त्या काकाला देऊन टाकेल. सांग देऊ का काकाला? सांग देऊ का काकाला? सांग देऊ काकाला? असं झालं 7-8 वेळा. शेवटी काका म्हणत, बाई हो बाई, तुमचा जो काय असला तो लवकर निर्णय घ्या बुवा, कारण तुमच्या शिऱ्याच्या नादात मी 3 गावं पुढे आलो. आता उतरायचं ठिकाण तर पार मागं गेलं, गाडी सातारा दिशेला लागली. तुम्ही देता कधी? ते एसटी म्हणजे संगमनेरकर तुमचं माझं प्रत्येकाचं आयुष्य, लक्षात ठेवा. त्या एसटीत बसायचं आणि देवाच्या गावला जाण्याचं तिकीट ज्ञानोबारांनी काढून दिलं.
तुकोबऱ्यांनी काढून दिलं, जा हेच ते ठिकाण आहे दुःखाची साठी, तेथे मिळे सुख. अनाथाची भूक दैन्य जाय, उदाराचा राणा पंढरी साहे. उभारोनी बाहे पालवितो, तुम्हाला बोलवतोय जा. पण दुर्भाग्य या जीवाचं, तो एसटीत बसलेला माणूस म्हणजे एकटा नाही, तो संगमनेर तालुक्यातला आहे, मुक्ताईनगर तालुक्यातला सुद्धा आहे. तुम्ही मी सगळे जीव. ती एसटी म्हणजे आयुष्य, निघालाय प्रवास पंढरीच्या दिशेनं. पण दुर्भाग्य जीवाचं, या बाईची भेट झाली. बाई म्हणजे ही बाई नाही, ही माया. नको ते दाखवते आणि आहे ते लपवते, तिला माया म्हणतात. तिची भेट झाली आणि तिनं चालू केलं, देऊ का शिरा, देऊ का शिरा. देत नाही ती, फक्त देऊ का विचारत राहते. लटिकाची भ्रेम वाढविला, लटिकाची भ्रेम वाढविला, लटिकाची लटिकाची वाढविला. रूप नाही त्याची हेवी येले नाव, नाही त्यासी ठेवी नाव, रूप नाही त्याची हेवी येले नाव, रूप नाही त्यासी ठेवी नाव. लटिकाची वाढविला, लटिकाची वाढविला. आहे ते लपून नको ते जी वाढवते. लटिका, लटिका म्हणजे खोटा, खोटा भ्रम. भ्रम म्हणजे नको ते दाखवणं. भिंगरी फिरत दिसते, उभी दिसते, पण उभी असते का हो? फिरणारी उभी दाखवते. त्याचंच नाव भ्रम आहे, त्याचंच नाव माया आहे. ती नको ते दाखवते. तिच्या नादाला लागून 3 गाव पुढे आला. ते 3 गाव म्हणजे अहंता, ममता आणि वासना. मानवी जीवनात अहंतेपोटी केलेला प्रवास, ममतेपोटी केलेला प्रवास आणि वासनेपोटी केलेला प्रवास कोणत्याच जीवाला देवाच्या गावात नेत नाही. त्यावेळेला एकच गाव शिल्लक राहतं, काळाचं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, बाबा रे, बराच मानाचा प्रवास करत 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 इथवर आलो. आता हाताला काय? चालत असल्यानंतर क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करू शकतं, याचे हजारो शेकडो उदाहरण आहेत. तुम्हाला एक महाभारतातलं उदाहरण सांगतो. असं म्हणे, पांडव अज्ञात वसत होते आणि घनदाट अरण्यातून त्यांचा प्रवास चाललेला होता. भीमाच्या नजरेला त्या प्रवासात एक जांभळाचं झाड दिसलं, सुंदर जांभळाचं झाड. ज्या त्या मोसम मध्ये माणसानं जी ती फळं खाल्ली पाहिजे. आता सध्या मोसम चालू आहे कशाचा? आंब्याचा. आंबे खाल्ली पाहिजे, भरपूर आंबे खाल्ली पाहिजे. आमरस म्हणत नाही मी, त्या आमरसानं मरण आलं. रोज आमरस, बर चव नाही त्या आमरसाला. 1.25 किलो आंबे ना 11 जण आमरस खायला, काय मरायचं का खाणार आहे? अशी सोडते ती बाई. तो आंबा रस बनवला, 4 पातेले पुढे ठेवते. तो आंबा म्हणतो, मावशी जरा मग काही दया कर तू. नाही नाही, ते म्हणते आज रस खाऊ घालायचा आहे भाऊ जावायला. तो आंबा वरून जीव देते, फुटला वरून. त्या बाईनं तो आंबा असा उलटा केला. ताकद होती तेवढा रस पातेल्यात घातला. ती कोय अशी थरथर कापत होती त्या बाई. हिनं ती कोय बाहेर काढली, नशी धुतली. बरं धुवून काय ती मुकाट्यानं बसते का? ती म्हणते, सोन्या घे चोख. सोन्या कोय चोखत राहत. अशी केस उभे राहतात त्या कोयचे, जशी कोय आता शेतातून आली. मग त्या बाईचं टरफलाकडे ध्यान, त्या फोतराकडे ध्यान द्यायचं. तो म्हणतो, मावशी
मी गळ्याची आण घेऊन सांगतो पांडुरंगाची शपथ आहे माझ्या पोटात काहीच नाही. ती म्हणे नाही तरी मी तुला पिळणार आहे. काय रस खावा महाराज. आणि त्यात ती बाई म्हणते रस प्यायला ये. म्हणलं माय माय आम्ही घरी जातो माय, आम्ही इथं थांबत नाही बाबा. ज्या त्या मोसममध्ये जी ती फळं खाल्ली पाहिजे. चला भीमानं जांभळाचं झाड पाहिलं, लय आनंद झाला त्याला. आता त्याचा खाण्याचा छंद. भीम पळत सुटला. पळतच गेला. नजरेला पडलेलं ते जांभूळ, एकच जांभूळ दिसलं होतं जांभळाच्या झाडावर. वेगात झाडावर चढला आणि ते जांभूळ तोडलं. पण त्याच्या मनात विचार आला, 4 भाऊ सोबत आहे, बायको सोबत आहे, एकट्यानं खाणं अप्पलपोट्याचं लक्ष नाही. एकटं माणसानं खाऊ नये. आणि भाऊ सोबत असताना आपण खायचं नाही. काय प्रेम त्या भावंडांमध्ये. खाल्लं नाही महाराज. आणखी वरती चढला झाडावर. अख्खं जांभळाची फांदी शोधली, पण झाड लय मोठं. पण यानं तोडलेलं जांभूळ एकच तेवढं त्या झाडाला, अनेक जांभळं नव्हती. भीम म्हटलं झाड मोठं आणि जांभूळ कस काही एक. त्या अर्थी एकच जांभूळ आहे, त्या अर्थी या झाडाचं काही वैशिष्ट्य असलं पाहिजे, आपण खायचं नाही. खाली उतरला. एक महान साधू तपश्चर्याला बसलेला आहे, त्यांचा शिष्य त्यांच्याजवळ बसलेला आहे. भीम महाराज गेले आणि विचारलं, महाराज अहो हे या झाडाचं मी फळ तोडलं, खायची दाट इच्छा आहे, पण एकटं खायचं नाही, माझ्या भावंडांना फळं न्यायचे, पण या झाडाला फळं नाही हो दिसत. फळं का नाही या झाडाला. त्या शिष्याच्या डोळ्याला पाणी आलं. सांगितलं भीमा तू चांगल्या कुळातला आहे, तुझ्या जागेवर दुसरा कोणी असता तर मी शाप दिला असता तुम्हाला. पण झाले पांडवांचे निमित्ते जगदोद्धरण. तुमच्या निमित्तानं भगवंत तुमच्या घरी राहतो आणि आमच्यावर कृपा करतो. तुझा इतका राग आलाय भीमा की क्षणात असं वाटतं शाप द्यावा तुला. पण तुम्ही अज्ञातवासात आहे, आधीच तुम्ही दुःखानं होरपडलेले, तुमचे जातीय बांधव तुमच्या विरोधात आहे. या सगळ्या घटना पाहिल्या की तुला शाप द्यावा वाटत नाही. पण एवढंच सांगतो भीमा, कोणती गोष्ट खायची घाई इथून पुढं करू नको. हे त्यानं भीमाला नाही तुम्हाला मला सांगितलंय. कोणती गोष्ट खायची घाई करू नका. थोडे परी निरे सज्जना संगती करावा उपवास. सज्जना संगती करावा उपवास. दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये. दुर्जनाचा गोळ घास. संगती करावा उपवास. सजना संगती करावा उपवास. सजना संगती करावा उपवास. दुर्जनाचा गोळ घास खाऊ नये. दुर्जनाचा गोळ घास. अधमाच्या अन्ना खादलिया की जे वमना तुकोबरांचं प्रमाण आहे, नरड्यात बोट घाला. चुकीच्या माणसाचं घरचं अन्न खाऊ नका. आणि यज्ञातला प्रसाद भगवंताला दिल्याशिवाय खाऊ नका. 2 गोष्टी माणसानं खूप विचार करूनच खाल्ल्या पाहिजे. एक, प्रसाद खाण्याची घाई करू नये. तुमच्या घरी द्या सोडून, कोणाच्या पंक्तीला बसल्यावर जेवायची घाई करत जाऊ नका. निदान पाणी फिरून त्या भोजनाला, ते दुसऱ्याच्या कष्टातलं अन्न आहे. पोटात खाल्लेलं अन्न आपल्याला ताकदही देत नाही आणि आपले विचारही बदलत नाही. अन्न ज्याच्या कृपेनं पुढे आलं त्याच्या आभार माना. भोजन ही यज्ञ आहे.
ब्रह्माग्नि में हे आहुती उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. असं सांगितलं भीमा खायची काही करायची नाही. त्याला लय वाईट वाटलं महाराज. मोठ्याचा अपमान बोलण्यानेच होतो. भीम म्हटलं मी हे फळ खाणार नाही. अरे आता नाही खाल्लं तरी ते काही साधूच्या पोटात जाणार आहे का? या माझ्या गुरुने, या माझ्या बाबाने, या माझ्या गगनगिरी महाराजांसारख्या स्वामीने 12 वर्ष उपवास केला. हे वांज झाड होतं या जंगलात, याला फळच लागत नव्हतं. ही तर सारी झाडं या एका झाडाला हिनवायची. तू वांज आहे, वांज आहे, वांज आहे. अरे या माझ्या गुरुला साधो दीनवत्सला भजन्ते यथा देवान देवापी तथैवतान सएव कर्म सचिव साधो दीनवत्सला. या माझ्या महात्म्यानं या वृक्षा करता, झाडा करता तपश्चर्या केली आणि तू ते फळ तोडलं. 12 वर्षाचा उपवास सोडणारा माझा गुरु काय खाईल रे आता भीमा? वाईट वाटलं त्याला. हे फळ झाडाला चिटकू शकते का हो? तो म्हटला अरे एखाद्याचा घटस्फोट करणं सोपं आहे भीमा, पण जुळवणं, घटस्फोट करायला काय लागतो? बाई तुमचा नवरा कोणासोबत होता परवा मी पाहिला तिकडं? झाला घटस्फोट. संगमनेर तालुक्यातल्या बाईचा विषय नाही. इथल्या महिला बुद्धिवान आहे, जिला ज्ञानच नाही, विश्वासच नाही, तिचं काय. पण एक पर्याय आहे गळा, एक उपाय आहे. काय? हे फळ झाडाला चिकटावं असं जर तुला वाटत असेल तर तुला तुझी आयुष्यभराची सगळी पुण्याई दान करावी लागणार आहे. तो म्हटला मी तयार आहे. ऐका, पहिल्या चरणाकडे प्रवास घेऊन जातो तुमचा. एवढी कथा ऐकली, पहिलं चरण कळालं. तो म्हटला मी तयार आहे. चल ठेव फळ जमिनीवर. जमिनीवर ठेवलं, संकल्प सोडला. संकल्प सोडता बरोबर जमिनीवर ठेवलेलं जांभूळ 2 हात वर आलं. भीम म्हटला का हो? अरे पुण्य संपलं भीमा, कोणी आहे का पुण्य देणार? तो म्हटला माझी भावंड आहे. अरे भाऊ मोटरसायकल देत नाही भीमा भावाला, तुझं पा काय कोणी? तो म्हटला ती तिकडची भावंड आहे, माझा भाऊ पुण्य देणार. अर्जुनाने दिलं, सहदेवाने दिलं, नकुलाने दिलं, धर्मराजाने दिलं. पण संगमनेर वासियानो, माझ्या गगनगिरी महाराजांच्या सेवा साधने करत असलेल्या सगळ्या भगवत भक्तांनो, 5ही भावांच्या पुण्याईमध्ये 2-2 हात जांभूळ वरती येईल इतकी ताकद होती. 10 हात जांभूळ वरती आलं. किती हात? 10 हात. अजून 2 हात फांदी शिल्लक होती. ते पाहिलं ते शिष्याने, भीमा 2 हात नजर आहे फांदीची, आणखी कोणी आहे का पुण्य देणार? तो म्हटलं आमची बायको आहे, देईल का? पण देईल म्हटला. अरे 1500 रुपये महिना चालू झाले, काही काही त्याआधी येत नाही तुला, तू नीट विचार करून उत्तर दे. तो म्हटलं ती देईल. द्रौपदी पुढे पुण्य देते का? ते म्हणे 5 भावांचं डिपॉझिट जप्त झाल्यावर तुम्हाला माझी आठवण आली. अहो मला अगोदर मागितलं असतं तर 5 भावाचं वाचलं असतं. मी पतिव्रत आहे, 5 पतींची जीवाभावानं सेवा केली मी. भीम म्हटलं बोलू नको, पुण्य दे. तिनं संकल्प सोडला आणि पुण्य दान केलं. किती हात वरती यायला पाहिजे होतं जांभूळ? 2 हात. हिनं संकल्प सोडता बरोबर 2 हात वर आलं नाही, 10 हात खाली आलं. रडायला लागली ती. नाराज झाली 5 पती. रडणाऱ्या द्रौपदी जवळ नारद महर्षी गेले आणि तिला सांगता, बाई रडू नको बाळा, तू रडू नको आता. ती म्हणे महाराज 5 पतीची सेवा केली आणि पुण्य नाही झालं कसं? हे तू 5 पतीची जीवाभावानं सेवा केली द्रौपदी, गोष्ट खरी आहे. तुझा या 5ही भीमामध्ये, अर्जुनामध्ये, नकुलामध्ये, सहदेवामध्ये खूप जीव आहे, हे गोष्ट 100% खरी आहे. फक्त द्रौपदी रागवू नको. एकदा सूर्यपुत्र कर्ण रथात बसलेला पाहला आणि त्या कर्णाच्या रथाच्या दिशेनं तू तुझी मान वळवली. द्रौपदी तुझी फक्त मान वळली नव्हती, तुझी मान मनासहित वळाली होती.
पती सेवेतून, धर्म सेवेतून, संत सेवेतून, गुरु सेवेतून, भगवत सेवेतून क्षणभर जरी मान मनासहित वळाली तरी आयुष्यात कमवलेला सगळ्या पुण्याचा ते क्षणभर वळवलेलं मन शून्य करत असतं. क्षणभर वळवलेलं मन जर द्रौपदी सारख्या 5 पतीची जीवाभावानं सेवा करणाऱ्या द्रौपदीच्या पुण्याईचा समाप्तीपर्यंत प्रवास करून देत असेल तर ज्यांची मन रात्रंदिवस संसारात आहे, प्रपंचात आहे, त्यांचं पुण्य व्हायचं कधी? ही काळजी तुम्हाला मला जरी नसली तरी माझ्या श्री तुकोबारायण आहे. म्हणून तो महाराज म्हणता, बाळा चांगल्या चांगल्यांच्या गाड्या माघारी आल्या, त्यांना मनाचा प्रवास वाटून वाटोळं झालं, तू तुझ्या मनाचा प्रवास करू नको, 100% तुझा उद्धार होईल. निषेध मुखाने मनाचा प्रवास करू नको, हा आग्रहाचं वचन बोलताय श्री तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. नये वाटू माने, नये वाटू माने, नये वाटू माने, नये वाटू माने, मनाचा प्रवास करू नका. मनुराजा एक देहपुरी असे नांदतू त्याचे दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी गा. त्याची कृपा झाल्याशिवाय, त्याच्या पाठीमाग असलेल्या प्रजेची कृपा झाल्याशिवाय माणसाला यश मिळत नाही महाराज. ती कृपा साध्य करायची असेल तुकोबारे म्हटले तर मनाचा प्रवास थांबवा. कोट्याधीश माणसं पण मनाचा प्रवास थांबवता येत नाही. मोठी मोठी माणसं आहे, अरे तो करावा कुठं याचं तर ज्ञान पाहिजे. चांगल्या चांगल्या लोकांच्या मनाचा प्रवास थांबलेला आहे आणि चांगल्या चांगल्या लोकांचा मनाचा प्रवास बिघडलेला आहे. वरलीचा धंदा प्युअर 2 नंबरचा आहे पण फुल इमानदारी सुरू आहे. मटक्याचा धंदा हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. पहा तुम्ही प्रत्येक गावात जय देव जय देव, जय वरली मटका ओपन में लगा तो कॉलेज में झटका. प्रत्येक गावात त्याची सोय राहायची, भाव बंधायच. पण मटक्याची एवढी एवढी चिठ्ठी, ना सिम्बॉल, काही थंब, ना पोस्टाचं तिकीट, काही ब्रँडेड पेपर, काही कार्बन कॉपी, काही नाही. पण एवढी चिठ्ठी घेऊन जा, 10 लाख रुपयाचं घर लागू द्या, पैसे मिळणार. मटक्याचा धंदा 2 नंबर पण गणितात बिघाड नाही. नीटची परीक्षा फुल सुरक्षित पण वांग्यात गोळ घातलं त्या मोठ्या गावकरच 13 जणांना अटक झाली. काय करावं साल. अरे 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणारा जेवढा दोषी आहे तेवढ्याच तुमच्या माझ्या अभ्यास करणाऱ्या 20-22 वर्षाच्या तरुण मुलीचं भविष्य उद्ध्वस्त करणारा सुद्धा दोषी आहे या मताचा मी आहे. काय बोलावं महाराज अशा लोकांना. सध्या तुमचं आपलं बरं चाललंय,
जीवन स्टेबल करणं आणि कुटुंब चालवणं इतकी कठीण गोष्ट आहे जगात सांगता येत नाही मला. हाताला काम नाही, पोरं काम करायला तयार आहे. कामच नाही हाताला. कोणतंही काम करू शकतात मुलं, पण कामाला तयारी असून सुद्धा हाताला काम मिळत नाही अशी अवस्था आहे. आणि जिथं काम मिळण्याच्या अपेक्षा अभ्यासू पोरं मेहनत करून पुढे येत आहेत, जिद्दीनं, चिकाटीनं, उमेदीनं. ड्युटी इज ब्युटी, फुल स्टडी रात्रंदिवसाचा. त्यांना यश मिळवण्याचा उंबरठा गाठता येतो आणि त्यात असा भ्रष्टाचार करता. काय बोलावं यांच्याबद्दल. त्यामुळं जरा ही मनाचा प्रवास केलेली लोक आहे, मनाचा प्रवास थांबवा. माणसाला पाप करावं वाटत नाही. मनाचा प्रवास थांबला की माणूस पुण्याची वाट शोधतो, पापाची नाही. आणि तो आपण शोधूया. मोठी मोठी माणसं आहे पण मनाचा प्रवास थांबवलेला आहे. रोज नाव घेतो मी त्या विराट कोहलीचं, रोज. करोडपती आहे, 1300 करोडचा मालक आहे. हजारो करोड रुपयाची मालकीण आहे त्याची बायको. काय नाव आहे पोरी हो त्याच्या बायकोचं? विराट कोहलीच्या बायकोचं काय नाव आहे? मोठ्यानं सांग, माहिती आहे तुला. सांग, तेच नाव आहे. काय? अगं मोठ्यानं सांग बाई. उभी राखी जरा, मला आवाज येईल. त्यांना ऐक गेलं. अनुष्का शर्मा. वा, माया बायकोचं नाव माहिती आहे बाई तुला? नाही. आता आपली बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही. या माऊलीला काय माहिती? त्याची बायको जगप्रसिद्ध आहे महाराज. करोडो रुपयाची मालकी नाही, हजारो कोटी रुपयाची मालकी. पण संगमनेरकर अब्जोधीश असतील, करोडपती असतील, 1300 करोडची स्थावर जंगम सरकारी किमतीत मालमत्ता असेल, पण वर्ल्ड कपची फायनल मॅच होऊ द्या, नाही तर IPLचा फायनलचा सीझन होऊ द्या, 26चा आताचा झालेला सीझन. नवरा बायको वृंदावनला जातात, प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतात. ऑन टेलिव्हिजन सांगतो विराट कोहली सारखा माणूस, मी नॉनव्हेज खात नाही, मी दारू पित नाही. लोक म्हणतात नाटक आहे. अरे नाटकात सुद्धा माळा घालावी वाटत नाही. नाटक करायला कोणी माळ घालेल का? कंठी माळ आहे महाराज. इथं 4 एकरावाला ऐकत नाही संगमनेर तालुक्यातलं. तो म्हणतो माझ्या ऊस आहे, ऊसात बिबटे असता, मग काय पेटवतो का त्याला? कसलीच गुरुमे आपल्याला. मोठी माणसं मनाचा प्रवास थांबवलेली आहे. आणि तुम्ही मी मनाचा प्रवास रात्रंदिवस करणारी लोक आहे. तुकोबऱ्यानं आपली काळजी बाबा थांबवा. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली झोप. ओ संगमनेरकर, अरे कोण माय बाप म्हणता आपल्याला? है संत दुनिया में जगे तब ही तो रही दुनिया खड़ी. उनके प्रतापों से आज तक नीचे नहीं पड़ी. इतना जगत में पाप है कि अंदाज के बाहर चला. पर संत ही का पुण्य है जो आज तक जग ना डला. अरे या माझ्या गगनगिरी महाराजांसारख्या साधूंनी तुम्हाला मला मायबाप म्हणावं, तुमचं माझं कल्याण व्हावं ही अपेक्षा करावी म्हणून आवाज दिला. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. हुजूर जावनिया चुकवा एवढी खेप. चुकवा एवढी खेप. हुजूर जावनिया चुकवा एवढी खेप. चुकवी अनवी खेप. हुजूर जावनिया चुकवा एवढी खेप. चुकवा एवढी खेप. हुजूर जावनिया चुकवा एवढी खेप. चुकवा एवढी खेप. उठा 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 की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप. उठा उठा की जय माय बाप कैसी लागली से झोप.
उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप उठा उठा की जी माय बाप कैसी लागली से झोप उठा उठा की दे माय बाप कैसी लागली ते झोप उठा उठा की दे माय बाप कैसी लागली ते झोप कैसी लागली झोप कैसी लागली झोप कैसी लागली झोप उठा माय बाप. अरे कोण माय बाप म्हणत? साधू संतांनी आई म्हणावं, बाप म्हणावं आपल्याला. ऐका ऐका, तुकोबारे म्हटले तुम्हाला एक सूत्र सांगतो, काही न देखावे ते भिन्न. तुम्ही त्याला पहा, त्याला पाहिलं ना की तुमचं मन प्रवास करणार नाही. आता येणारा उंबरठा हा त्याला पाहण्याच्या दिशेनं जाणारा उंबरठा आहे. आषाढी वारी आता येऊन ठेपलेली पुढं. या महिन्यात पहिलं मानाचं प्रस्थान मुक्ताबाईचं संपन्न होणार आहे. पंढरीची चाहूल लागली आता सगळ्या लोकांना. एवढी मृगाची पेरणी झाली, पंढरीला जायचं. तुका म्हणे भूक डोळा पहावया मुख. माणसाला आठवण यावी देवाची, जो आपल्याला रोज 2 वेळा जेवू घालतो, सकाळी उठवतो, रात्री झोपवतो, आपले मुलं बाळ असे पंखाखाली घेतो, सुरक्षित ठेवतो आपल्याला. त्याची आठवण आली पाहिजे ना आपल्याला. आपला त्याला सोडलं तर या जगात दुसरं कोण आहे महाराज? कोण आहे? ज्ञानोबा तुकोबारांना सोडलं तर आपल्याला आहे कोण सांगा तुम्ही? कोणीच नाही. त्यांचं लाडकं होऊन माणसाचा उद्धार करून घेणं या जीवनाचं खूप मोठं कर्तव्य आहे. संत माणसावर मायेचा पदर, मायेची पाखरं सदोदित ठेवतात. आपण मनाचा प्रवास करतो आणि ती सगळी प्रेमाची पाखरं विसरून जातो. तुम्ही काय सहज आले मंडपात, गगनगिरी महाराजांनी तुम्हाला खूप दिलंय. त्यांच्या प्रेमाच्या पाखरात तुम्ही सगळे सुरक्षित आहात. कोंबडीचे पिलं तिच्या पंखाखाली येतो वर सुरक्षित आहे. तिच्या पंखाखालून निघालेल्या पिलानं सुरक्षिततेचा विचार सोडून द्यायचा. जीवन हातात आहे तोपर्यंत ती सांभाळून ठेवते. ते म्हणते तुम्हाला जगायचंय माझ्या पंखाखाली राहा, पण मरायची इच्छा असेल तर मला सोडा. तसं ज्याला जगावं वाटतंय त्यानं ज्ञानोबा तुकोबा यांच्या पंखाखाली राहा. तुमच्या आयुष्याचं सोनं नाही झालं, तुम्ही आपलं नाव बदलून ठेवा. इतका ताकदवान पदर आहे हा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची. हो ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई अनाथाची याला हात दाखव, त्याला हात दाखव, काय हात दाखवता? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. फक्त हात ज्ञानोबारांच्या हातात द्या. कोणाला हात दाखवून तुमच्या हस्तरेषा बदलणार नाही. हस्तरेषा बदलण्याकरता तुम्ही कोणाला हात दाखवताय? तुमचा विश्वास नाही या परंपरेवर. अरे माणसाकडून कुठं हस्तरेषा बदलतात का? हा तो संप्रदाय आहे ज्या संप्रदायानं रेड्याची सुद्धा भाग्यरेषा बदलून टाकली. रेड्याची भाग्यरेषा बदलली तुम्हाला हाकेच्या अंतरावर आहे. इथून उजव्या हाताला टर्न घ्या आणि आळे फाटवून लेफ्ट टर्न घ्या. संतवाडी आळ्याला जा. पशुचं मंदिर आहे. रेड्याची कोणी भाग्यरेषा बदलते का? हो. पण ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. माणूसच अनाथ नाही, जगातला पशु सुद्धा ज्ञानोबारांनी अनाथ होऊ दिला नाही. काय ज्ञानोबारांचा पदरच आहे. त्या रेडेश्वराचं मंदिर पण धरून राहिला रेडा संतांना. पैठणवरून ही भावंड ज्यावेळेला निघाली ना, इथं चास नारोळी आहे. मनसरकडून भीमाशंकरला जातो आपण, रस्त्यावर चास आहे. त्या चासला दशक्रिया विधी झाला आहे रेडेश्वर महाराजांचा. तिथं मुक्ताबाईचं सुंदर मंदिर आहे. तिथं मुक्ताबाईच्या मंदिरात
आपलीच आरती वगैरे सगळी परंपरा मुक्ताबाई संस्थेची सांभाळल्या जाते. तिथं मुक्ताबाईच्या हातात ज्ञानेश्वरी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे ती ज्ञानेश्वरी आहे. आणि मुक्ताबाई तिथं थांबल्या. मुक्ताबाईंना ते सोडावंच वाटत नव्हतं, इतका रेड्याचा विरह झाला. रेड्यावर सुद्धा किती प्रेम असावं, का असावं? कारण ही भावंड ज्यावेळेला पैठणातून आळंदीच्या दिशेनं निघाली त्यावेळेला सगळेच मुक्ताबाईला घ्यायचे. मुक्ताबाई लहान होत्या. सोपान काकांनी मुक्ताबाईचं बोट धरून काही काळ चालावं. आता 5 पावलं चालले की मुक्ताबाई म्हणायच्या मी थकले. मग बरं, मग उचलून घ्यावं निवृत्तीनाथांनी. सगळ्यात मोठे निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला उचलून घ्यावं, आपल्या बहिणीला खेळवावं, आईचे शब्द कानाला धरावे की निवृत्ती हिचा काही काळ सांभाळ करा तुम्ही. ही बोलायला जरा चापट आहे. आपली बहीण शब्दाची तीक्ष्ण आहे, तिच्या शब्दाचा राग येऊ शकतो कदाचित. तुमचा तिला राग आला तरी तिला राग येईल असं तुम्ही कधी वागू नका. हे शब्द ज्ञानोबाईंना निवृत्तीनाथांना आठवावे, सांभाळावं मुक्ताबाईला. पण निवृत्तीनाथांनाही भरून आलं, दम लागला की ज्ञानोबाईंनी म्हणावं दादा दे तिला माझ्याकडं. मग ज्ञानोबाईंनी इवलीशी मुक्ताई अधिकारी संत विश्ववंदिती हो नित्य आदिशक्ती रूप. ज्ञानोबाईंनी घ्यावं आणि म्हणावं मुक्ते ज्ञानदेव म्हणे बली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला आगी. ओझ होते का रे दादा? नाही ग मुक्ते, अगं तूच आम्हाला हा मार्ग दाखवला, तूच आमची काळजी घेते, तुझं कसलं होईल बाई ओझ? बरं बरं, मी म्हटलं काय ओझ होते तुम्हाला? घेऊन चालावं ज्ञानदादांनी मुक्ताबाईला. तुम्ही आईसाहेबांचं चरित्र वाचा, वक्ते बाबांनी लिहिलेलं. काय सुंदर चरित्र आहे महाराज मुक्ताबाईचं. मग नंतर सोपान काकांना तर मुक्ताबाईला काही घेता येत नव्हतं, कारण 2च वर्षांना मोठे, जवळजवळ सारख्याच वयाचा काही फरक नाही. मग निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. सोपान काकांनी मग सांभाळावं पण हाताला हात धरून. 3 भावांनी एवढ्या बहिणीचा सांभाळ केल्यावर त्या रेडानं मागून आरोळी द्यावी महाराज. हमरावं त्यानं जोरात. ज्ञानोबा मागं वळून पाहतात आणि हसतात. काय म्हणणं आहे महाराजांचं? त्यावेळेला निवृत्ती दादांनी ज्ञानोबारांकडे पाहून हसावं, यांचं म्हणणं काय या दोघांना सांगा. त्यावेळेला रेड्याला पुढं करावं आणि ज्ञानोबारांनी सांगावं मुक्ते त्याचं असं म्हणणं आहे तुम्ही तिघं हिचे भावंड आहे म्हणून ही तुमच्या अंगा खांद्यावर खेळू शकते, पण या पशुचं कातळ, या रेड्याचं कातळ एकदा उज्ज्वल करा आणि आम्हाला या मुक्ताबाईचा स्पर्श लागू द्या. एकदा माझ्याही खांद्यावर या मुक्ताबाईला बसू द्या. अशी आरोळी आहे त्याची. महाराज निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला उचललं आणि रेडेश्वर महाराजांच्या खांद्यावर ठेवलं. मुक्ताबाईच्या चरित्रामध्ये मुक्ताबाईचं वाहन रेडा आहे. एकदा मुक्ताबाईच्या चरणकमलाचा स्पर्श 4 पायाच्या म्हशीच्या पोराला झाला तर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आळ्याला संतवाडीला रेड्याची सुद्धा समाधी झाली की ज्या समाधी पुढं कीर्तन करावं लागतं. इतकी भाग्यरेषा संत बदलवतात. पण मन नसलेल्यानंही प्रवास थांबवला. पाय असलेला प्रवास थांबवतो आणि पाय असल्यानंतर मनाची विचार क्षमता दिल्यानंतर सुद्धा आपण जर आपला प्रवास थांबवू शकलो नाही तर आपण आपल्या जीवनावर खूप मोठा अन्याय करतो हे लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारे म्हटले काही न देखावे ते भिन्न. महाराज बाहेर पाहायचं नाही, काहीतरी तर पाहावं लागेल ना. बाहेर जगतात बाह्य चक्षुने, या बाह्य चक्षुने तुम्ही जग पाहू नका, पण आंतरचक्षुने ज्ञानचक्षुने मी सांगतोय तो परमात्मा तुम्ही रात्रंदिवस पहा. अभंगाचं 2रं चरण. विठोबाचे
दिवस राती. किती काळ पहा, रात्र की दिवस याची आठवण काढू नका. कायम भगवान परमात्म्याची चरण कमल अंतःकरणात पाहत राहा. ती चरण आपल्याला विरुद्ध दिशेला प्रवास करू देत नाही. ती चरण पहा. किती काळ पहा, रात्रंदिवस असो द्यावे दिवस राती. बरोबर 6ला कीर्तन संपवायचंय. 5:35 झाले, अजून कायद्यानं आपल्याकडे 20 मिनिट आहे. 20 मिनिटामध्ये सेवा आवरायची आहे. कोणी पाहिलं हो, परिणाम काय होईल त्याला पाहताना. अनेक उदाहरणं आहेत, सगळ्यांना माहिती असलेलं प्रसिद्ध असलेली उदाहरण सांगतो. माझ्या आवडीचं आहे, तुम्हाला आठवणीत आणून देतो फक्त. काय झालं, त्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांच्या महालामध्ये रोज एक बाई टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं काम करायची. रोज रोज जावं तिनं. नियमित जाण्याचा प्रवास तिचा चालू. एक दिवस तिचा मुलगा म्हटला, आई मी सुद्धा मीराबाई महाराजांचा महाल बघायला येणार. कशाला रे? मला महाल बघायचा आहे. बरं बाबा चल. आणलं त्याला. मीराबाईंचं दर्शन घेतलं त्या पोरानं. ओळख करून दिली. मीराबाई हा माझा मुलगा आहे, याला महाल बघायचा. बसू द्या त्याला, बसवा. बघ बाबा महाल कुठं फिरायचंय, फिर तुला. तो बसला, फिरला. तेवढ्यात काही वेळात मीराबाई महाराजांनी घुंगरा आणले आणि पायात बांधले. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई नाचायला लागली. देव बहा विसरून नाचत होत्या. या पोरानं त्या मीराबाईंकडे पाहिलं आणि याचा मन प्रवास करायला लागला. मनानं केलेला प्रवास जरा विरुद्ध दिशेला गेला. दुसऱ्या दिवशी आईला म्हटलं, आई मी पुन्हा येईन. चल बाबा आता तुला काय. आणलं त्याला दाखवलं. तिसऱ्या दिवशी म्हटलं मला परत तिथं यायचंच आहे. अरे पण काय तुला तिथं? म्हटलं मला महाल आवडतो. चौथ्या दिवशी म्हटलं मला तिथलं वातावरण आवडतं. 5व्या दिवशी म्हटलं मला ते त्यांचं नृत्य बघायला आवडतं. 15 दिवस गेला. 16व्या दिवशी आईचा हात पोरानं धरला आणि आईला म्हटलं, आई माझी एक इच्छा आहे. काय रे पोरा? मला लग्न करावं वाटतंय. अरे मग चांगलं आहे, वयात आल्यावर माणसानं लग्न केलंच पाहिजे. तो म्हटला पण मला मीराबाईंसोबत लग्न करावं वाटतंय. तिनं तोंडावर हात ठेवला. का राजा भोज, कुठं ती मीराबाई वेड्या आणि कुठं तू? बरं झालं तू हे मला सांगितलं बापा अगोदर, नाही तर वांग्याचं भरीत झालंच तू ते जळगावचं. अरे अक्कल आहे तुला काही? टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणारी बाई मी, तिचा तो मुलगा, आणि राजकन्या मीराबाई बरोबर लग्नाचा विचार करतो. तुझ्या जिभेला काही हाड आहे का पोरा? तो म्हटला, आई मला तिच्याशीच लग्न करायचंय, आणि जर माझं लग्न झालं नाही मी जीव देऊन टाकील, माझा मरून जाईल मी. ना इलाज झाला. तू म्हणून तर बघ एकदा माझ्या करता तिला. तूच सारखं नाही 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 म्हणते, तू माझ्या करता तिला म्हण. आई गेली. मीराबाईन पुढे हात जोडले. आई काय हो, परवापर्यंत आमचा मुलगा नव्हता का येत होता, त्याला जरा लग्न करावं वाटतंय. चांगलंय, पण तुमच्या सोबत करावं वाटतंय. मीराबाई म्हटलं मग तर आणखीच चांगलंय, कारण लग्न चांगल्या सोबतच केलं पाहिजे. घेऊन या त्याला. आई पडतच गेली आणि सांगितलं, सोन्या तुझं काम झालं. सोनू म्हटलं, आई खरंच? आई म्हणे, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का रे? अरे खरंच झालं तुझं काम. समृद्धी महामार्गालाच लागलं जणू पोरगण, पडतच त्या महालात आलं. लग्न करायचंय का रे तुला? म्हटलं तयार आहे मी तुझ्यासोबत लग्न करायला, पण माझी एक अट आहे. काय? कुरळे कुरळे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहे, सफरचंदासारखे गाल आहे, सरळ नासिका आहे, पाणीदार डोळे, कोटी सूर्याचं तेज या भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर झळकतंय. भगवान परमात्म्याच्या मूर्ती पुढं 7 दिवस बस आणि एवढंच मन. काय मन? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारा
यन वासुदेव. सगळ्यांनी आवाज काढा एकदा. मी पुढे म्हणतो, तुम्ही माग म्हणा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. श्रीकृष्ण हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. सात दिवस श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या जपाचा जय घोष करत राहा. पण ऐक, याच्याकडे बघत असताना तू जर दुसरं काही पाहिलं, या ज्ञानचक्षुने क्षणभर तुझ्या मनानं प्रवास केला, मी राजकन्या मुडकं तोडून टाकील तुझं. आणि तो म्हटला, जर मी 7 दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे यशस्वी प्रवास केला तर मग काय. श्री रघुवर कोमल कमल नयन को पहनावो जय माला. पहनावो जय माला. श्री रघुवर कोमल कमल नयन को पहनावो जय माला. पहनावो जय माला. मी 7 दिवसाने तुझ्याशी लग्न करेन. तो पोरगा म्हटला, मी तयार आहे. बसला. 2 दिवस झाले, नाही वाटू मन. 4 दिवस झाले, पाय विठोबाचे चित्ती, नाही वाटू मन. 6 दिवस झाले, नाही वाटू मन, पाय विठोबाचे चित्तय्या. बोल बोलता 7 दिवस झाले. संगमनेरकर 7 दिवस झाल्यानंतर त्या मीराबाई त्या पोराच्या पुढे गेल्या, हातात माळ घेतली आणि त्याला सांगितलं, हे तू घे, मी तुला घालते, तू मला घाल, मी लग्न करते तुझ्याशी. तो मुलगा म्हटला, आई लग्न? अहो कोणतं लग्न? अरे तुला नव्हतं का करायचं माझ्या बरोबर? तो म्हटला, नाही हो आई, आता लग्न झालं, घररिगे झाले, पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म सावळ्या परमात्म्या बरोबर माझा विवाह सोहळा झाला. आता लग्न नाही. तीच वर मला गळ्यात घालायची हातात घेतली आणि 7 दिवसा अगोदर जे डोळे ज्या स्त्रीला बायको या नजरेनं बघत होते, तेच डोळे 7 दिवस मनाचा प्रवास थांबवला आणि ज्ञानचक्षुचा अंतकरण वृत्तीचा प्रवास केला. तर 7 दिवसानं बायको या नजरेनं पाहणारे डोळे त्या स्त्रीला आई या नजरेने बघतात. हा मनाचा प्रवास थांबवण्याचा परिणाम आहे. तुकोबारायांची वाणी काही सहज आहे का? थांबवा, प्रसाद मिळेल. प्रपंचाचा शेवट पश्चातापाने होतो आणि परमार्थाचा शेवट हा प्रसादाने होतो. आपल्याला प्रसाद मिळावा अशी अपेक्षा असेल तर मनाचा प्रवास थांबवावाच लागतो. आणि तो कुठं थांबवा? पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे. दिवस राती रात्रंदिवस आपल्या अंतकरण वृत्तीत भगवान परमात्म्याची चरण कमल पहा. पण कावा आम्हाला संकट आलं, कोणाला शरण येऊ नका. ये सब चोतो की बाजार में पत्रों का व्यापार करने वाली दुनिया है. इथं खोटारडी माणसं जास्त झाली. माणसाचा नाद करू नका. तुम्हाला नादच करायचा असेल तर तुम्ही नये काकुळती कोणालाच काकुळतीला येऊ नका. हात जोडले की माणसं मजबुरी समजतात. हात जोडले की समोरचा मोठा स्वतःला समजतो. समोरच्याला हात जोडल्यानंतर लाचार समजतो. तुम्ही एकाच ठिकाणी हात जोडा आणि ते ठिकाण आहे येवो हरी भक्ती. भक्ती आपली आई आहे. माता भक्ती भेटली बळवंट, तिला शरण या आणि तिच्या पुढे हात जोडा. तुम्ही जर तिच्या पुढे हात जोडले, जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, पण परमात्मा जर तुमच्या पाठीशी असेल तर एक दिवस तुम्हाला आहे त्या संघर्षातून
आई त्या दुःखातून मुक्ताबाईची शक्ती 100% बाहेर काढत असते. फक्त तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. नये का कोळती कोणा येवो हरिभक्ती, यायचं असेल तर भरी भक्तीला या. पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. जर तुम्ही त्या भक्ती मातेला शरण आलात तर तीच आई पंढरीनाथाला निरोप सांगून आणि त्या भक्ती मातेनं सांगितलेल्या निरोपाचं उत्तर द्यायला ती पंढरीची विठाई कृपेची सावली धराला या संगमनेर तालुक्यावर येईल. तुकोबारे त्याची साक्ष देतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या तुका शेवटच्या. मने साई, तुका मने साई, तुका मने साई, तुका मने साई, तुका म्हणे साई, तुका म्हणे साई, तुका म्हणे साई, तुका म्हणे साई. करील कृपेची विठा करील सुन भाऊ. करील कृपेची विठाई विठाई विठाई. पाय विठोबाचे चित्ती, पाय विठोबाचे चित्ती. क्या बात आहे ओंकार महाराज. वा. तुका म्हणे साई. साई या शब्दाचा अर्थ आहे सावली. तुमच्या माझ्यावर प्रेमाची सावली, कृपेची सावली भगवंतानं धरावी असं जर वाटत असेल तर तुका म्हणे साई करील कृपेची विठाई. ती विठाई आपल्यावर कृपेची सावली धरेल. फक्त आपलं कर्तव्य एवढंच आहे. पाय विठोबाचे चित्ती असो द्यावे दिवस राती. वेळेच्या मर्यादेत अभंगाची सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं झालेली कीर्तनरूपी सेवा चितकला आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणावर समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो. आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे, आपणही आपल्या मनाचा प्रवास थांबूया आणि भगवत दिशेला नेऊया. इथं प्रवास करता 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 माणसं दुःखाच्या खाणीत गेले तरी प्रवास थांबला नाही. आम्ही लहान होतो त्यावेळेला माणसं अशोक शराबची चित्रपट पाहायचे. आता माणसं अशोक खराबचे व्हिडिओ पाहता तरी काही समाधान झालं नाही. अरे असं माणसाकडून माणसाचं समाधान होतं का? आपण कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगातले लोक आहे, सायन्सच्या युगातले लोक आहे आणि तरी आपल्याला अजून समाधान मिळत नाही. माणसावर विश्वास आहे म्हणून समाधान नाही. विश्वास ज्ञानोबऱ्यांवर ठेवा, विश्वास तुकोबऱ्यांवर ठेवा, विश्वास पंढरीनाथाच्या चरणावर ठेवा. रांगा लावल्या लोकांनी रांगा दुःख मिटवण्याकरता आमचे इंगळे महाराज सांगायचे. म्हटले प्रेतयात्रा चालू होती, संपलंय माझं कीर्तन. त्या प्रेतयात्रेत एका जणानं प्रवेश केला. हे करते बाबा कोण मारलं? त्यानं जाऊन विचारलं कोण मारलो? तो म्हटलं ज्या 4 खांद्यांच्या वरती जो दिसतोय ना माझ्या अंदाजानं तोच वारला. अरे म्हणे काही बुद्धी आहे का तुला उत्तर देताना? नीट सांग ना कोण वारलं? म्हटलं मला माहिती नाही, तुम्ही पुढे जा. राम राम. कोण वारलं? माहिती नाही, पुढे जा. राम राम. कोण वारलं? माहिती नाही. म्हटलं पुढे जा. तो एकदम पुढे गेला. त्यानं पाहिलं एका माणसाच्या हातात उजव्या हातात मडकं होतं.
डाव्या हातात कुत्र होतं. तो म्हटला राम राम. कोण वारलं? तो म्हटलं आपली बायको वारली. मळकं ठीक आहे पण कुत्र? तो म्हटलं तेच तिला चावलं. अरे बापरे. मग सोबत? तो म्हणे अहो इतक्या अडचणीच्या काळात जे माझ्या मदतीला धावून येतं त्याला घरी कसं ठेवू? मी आपलं म्हटलं सोबत न्यायचं याला. तो विचारायला आलेला गुंजाळवाडीचा होता. तो म्हणे साहेब 2-4 दिवस माझ्या घरी खूप अर्जंट काम आहे या कुत्र्याचं, तुम्ही 2-4 दिवस हे कुत्रा आपल्या घरी द्या. तो म्हटला वेळा झाला का तू? अरे मागच्या अंत्यविधीला नाही निम्मे कुत्र्यासाठी झालेले रांगे तो बरा, तसं कुत्र मिळणार नाही. हा जर रांगा लावून तयार आहे दुःख मिटवायला, पण कोणाचं मिटलंय की आपलं मिटेल? संघर्ष, दुःख, यातना, वेदना, आजार माणसाच्या 5वीला पुजलेलं आहे महाराज. खंत मानू नका, आहे तेवढे दिवस मजेत काढायचे. अजित दादासारखा इतका मोठा नेता, त्या नेत्याला नियतीनं 3 मिनिट दिले नाही, इतका नियतीचा काळ निष्ठुर आहे, मरणाचा काळ निष्ठुर आहे. काय सांगता, काय कमी होतं? पण मरणाचा काळ निष्ठुर आहे महाराज. इतक्या मोठ्या माणसाला 3 मिनिट देत नाही. मला लय हौस होती अगोदर ताई विमानात बसायची, लय आनंद वाटायचा. पुणे भागात गेलो की असं वाटायचं नागपूरला जाताना विमानानं जावं, गाडी लावून द्यायची. आता नाही, आता विमान चित्रात पाहिलं तरी मला भीती वाटते. विमानात बसायला तिकीट लागतं आणि उतरायला नशीब लागतं. वा वा. असंच म्हणावं लागतं यार. मी आज का सांगतोय, कारण आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी घटना घडली होती. वर्ष पूर्ण झालं आज त्या घटनेला. मोठं कठीण आहे. काळ कधी कोणता कोणावर घालेल सांगता येत नाही. त्यामुळं आनंदी राहा, समाधानी राहा. कीर्तनाची वेळ संपलेली तरी पिंगळेची चिठ्ठी आलीच. फार मुंगळा झाला ते म्हणता म्हणता, पण तो पिंगळा काय आपला नाच सोडना. पण सगळ्यांना आनंद आहे, हौस आहे. गुळ खा पण म्हणा, तुमचा जीव गेला तरी चालेल. तुम्ही काय खायचं ते खा, पण पिंगळा म्हणून जाय. सगळ्यांचा आनंद आहे म्हणूया. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली सगळीच मान्यवर आहे. थोरात साहेबांच्या कन्या आदरणीय जयश्रीताई थोरातही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. मी ताईंना सुद्धा मनपूर्वक वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तसा मी याच मतदारसंघातला माणूस आहे सर. इथले एक आमदार म्हणजे आमच्या मतदारसंघातले, मी स्वतः इथले एक आमदार आहे सत्यजित तांबे. त्यांचा मतदारसंघ आमचं गावापर्यंत आहे. माझं गाव शेवटचं आहे तुमच्या मतदारसंघातलं. अशी कशी गोष्ट करता तुम्ही? त्यामुळं माझा संबंध आहे इथं. त्यामुळं खूप आनंद आहे. सगळ्यांचे चरणी प्रणाम आहे. विविध क्षेत्रातली विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमाला आलेले, तुम्हा सगळ्यांच्या चरणी वंदन करून माझ्या सेवेला विराम देतोय. संतांचा ऐका, आपलं भलं होईल. अन्यथा झुम बराबर झुम शराबीन, त्याच्याबरोबर आपली खराबी. काही वाटोळ करू नका. चांगल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर ज्ञानोबारांचं दार ठोका, तुकोबारांकडे झाला. आनंद आहे, अन्यथा परिणाम भोगा. काय परिणाम? वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरल्या आळीला पाटील बुवाला मग लावून नसावे. पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून नसावे. पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून नसावे. पाटील बुवाला, पाटील बुवाला तुम्ही लावून नसावे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. मग पडेल ठावे. पडेल ठावे. पडेल ठावे. पिंगळा 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 महाद्वारी. बोली बोललो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोली बोललो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. आ लटिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे.
चाट ऐकू आली पाहिजे थोडी वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचं वर्तमान खोटे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगागे बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगर धिंगागे अवघा दांगर धिंगागे अवघा दांगर धिंगागे अवघा दांगर धिंगागे नको 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 घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे नको नको घालू पिंगागे 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 बाई पिंगागे पिंगागे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगागे पिंगा ग बाई पिंगा अवगा अवगा अवघा अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवगा दांगळ धिंगागे अवघा दांगर धिंगागे अवघा दांगर धिंगागे अवघा दांगर धिंगागे अवघा दांगर चेतदाना तुम्ही चेतदाना टिपरीवाळाच्या गाई ओ जना तुम्ही जना इप्रियावर जागाई आ करुणी उचित हो ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात ओ ओ हे दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात दान मागायात आलो दान मागायात अहम वाग्या सोहम वाग्या हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डोगो डोगो ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डोगो डोगो ऐका ओ संगमनेरकर हात 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 सब एक साथ पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी हो 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 खाली बसा खाली सगळे उभे राहिले बाबा अवघड आहे खाली बसा सूचना द्यायची उद्याची जरा सूचना बसा हे सगळं घरी रोज आहे का ताण घेत जाऊ नका महिला मंडळी दरवाजा बंद करायचा आणि दानादान नाचायचा अर्धा 2 तास फक्त भांडे पाडू नका घरातले म्हणजे झालं आपल्या गाण्याचा नाचण्याचा शेवट पांडुरंगासाठी आहे एवढंच आपण ठरवा विठोबा रोखमाई भजन घेऊ ज्ञानेश्वर माऊली भजन घेऊ सेवा सूचना होईल आणि सेवा संपेल विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई बोला पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ओय 2 मिनिट थांबा जाऊ नका रखुमाई रखुमाई हॅलो
खाली बसा खाली बसा. अजून भरपूर कार्यक्रम बाकी आहे. खाली बसा सगळेजण. अजून भरपूर कार्यक्रम बाकी. खाली बसा. ज्ञानेश्वर माऊली